सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 21 सप्टेंबर 2024 शनिवार। आजपासून राज्यात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, लगेच आज दुपारनंतर राज्यातील वातावरणात मोठा बदल होऊन काही भागांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरारच्या भागात देखील आज सायंकाळी वातावरणात अचानक मोठा बदल होऊन पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। मित्रांनो, मध्य महाराष्ट्रात पाहायचे झाले तर मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल, मात्र सायंकाळी आणि रात्री काही भागात मोठ्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये आज रात्री पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो। त्यासोबतच कोकणपट्टा, उत्तर महाराष्ट्रात देखील आज रात्रीपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे। इकडे विदर्भात पाहिले असता विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा तसेच नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री आणि उद्या देखील झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, एकंदरीत पाहायचे झाले तर आजपासून राज्यात 2 ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम राहणार आहे। तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी। धन्यवाद।